नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. आजची सकाळ भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण भारताने पहलगामवर जो झालेला हल्ला होता, त्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि केवळ प्रत्युत्तर दिलेलं नाहीये, तर पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त केलेली आहेत. एक महत्त्वाचं एअर स्ट्राईक काल मध्यरात्री करण्यात आलेलं आहे. साधारण 1:30च्या सुमारास जेव्हा संपूर्ण पाकिस्तान झोपलेला होता, त्यावेळेस भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी 9 स्थळं उद्ध्वस्त केलेली आहेत आणि दहशतवादाला चोख प्रत्युत्तर आपण बघतोय की भारताकडनं देण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की भारत नेमकं कसं उत्तर देणार, भारत कुठली रणनीती आखणार. आज मॉक ड्रिल सुद्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये करण्यात येणार आहे. पण हे सगळं सुरू असताना दुसरीकडे भारताकडनं शांतपणे सगळं प्लॅनिंग करण्यात होतं आणि त्या प्लॅनिंगला जो अंजाम आहे तो काल रात्री देण्यात आलेला आहे. 9 दहशतवादी स्थळं पाकिस्तानमधली ही उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत. ही केवळ पाक व्याप्त काश्मीरमधली नाही आहेत, तर थेट पाकिस्तानमध्ये घुसून ही स्थळं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. पाकिस्तानला कळण्याच्या आत हे सगळं ऑपरेशन आहे ते भारतीय लष्कराने कडनं करण्यात आलेलं आहे. नेमकी ही 9 स्थळं कुठली आहेत ही आपल्याला समजावून घ्यायचं आहे आणि यानंतर लष्कराने या कारवाईवर काय म्हटलेलं आहे हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर 9 स्थळं कुठली आहेत, तर बहालपूर नावाचं एक जे स्थळ आहे, दहशतवादी स्थळ आहे, जे इंटरनॅशनल बॉर्डर पासून म्हणजे भारत पाकिस्तानच्या इंटरनॅशनल बॉर्डर पासून 100 किलोमीटर आतमध्ये आहे. 100 किलोमीटर आतमध्ये जाऊन जैश ए मोहम्मदचं जे हेडक्वार्टर आहे ते भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यानंतर मुरिडके नावाचं भाग आहे, जिथे जे बॉर्डर पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे, तिथे सुद्धा भारताने एअर स्ट्राईक केलेला आहे. आणि 26/11शी जे संबंधित दहशतवादी हल्ले झाले होते, त्यांचं जे दहशतवादी स्थळ होतं ते भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. तिसरा जे स्थळ आहे ते गुलपूर आहे, जे 35 किलोमीटर LOC पासून आहे, म्हणजे इंटरनॅशनल जी लाईन ऑफ कंट्रोल आहे त्याच्यापासून आहे. पूंछ राजौरी जो भाग आहे तिथे ते येतं. त्याच्यामध्ये पूंछ अटॅक जो भारतावर झाला होता 20 एप्रिल 2023ला, त्याचं उत्तर भारताने दिलेलं आहे. आणि बस अटॅक जो झाला होता जून 2024 मध्ये, त्याचं सुद्धा हे सगळं उत्तर होतं. त्यानंतर सवाई नावाचा एक जो भाग आहे तो 30 किलोमीटर हा पाक व्यक्त काश्मीरमध्ये आहे. तिथे सुद्धा जाऊन भारतानं हल्ला केलेला आहे आणि तिथे सुद्धा जी दहशतवादी स्थळं होती त्याला नेस्तनाबूत केलेले आहे. या दहशतवादी स्थळावरनं सोनमारचा अटॅक झाला होता 20 ऑक्टोबर 2024ला, गुलमर्गचा अटॅक झाला होता 24 ऑक्टोबर 2024ला आणि पहलगामचे जे दहशतवादी होते ते सुद्धा या सवाई जे ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं आणि तो स्थळ सुद्धा आता भारताकडनं उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. बिलाल कॅम्प नावाचं जे स्थळ आहे, जैश ए मोहम्मदचं जो लॉन्च पॅड आहे, तिथे सुद्धा हा एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे. कोटली कॅम्प नावाचा जो भाग आहे, जो 15 किलोमीटर आहे LOC पासनं, तिथे सुद्धा हा हल्ला करण्यात आलेला आहे. आणि तिथे जे LET आहे त्याचं ते बॉम्बर कॅम्प आहे, लष्कर ए तैयबाचं बॉम्बर कॅम्प, तिथे सुद्धा हा हल्ला करण्यात आलेला आहे. जवळजवळ 50 टेररिस्टचा खात्मा या सगळ्या इथे करण्यात आलेला आहे. त्यानंतर बर्नाल कॅम्प नावाचं जे ठिकाण आहे, जे बाउंड्रीपासून 10 किलोमीटर आतमध्ये आहे, तिथे सुद्धा जाऊन हा एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे. 8वं स्थळ सर्जल कॅम्प आहे, जिथे जे 8 किलोमीटर आहे इंटरनॅशनल बॉर्डर पासनं, तिथे सुद्धा जैश ए मोहम्मदचा जे स्थळ होतं, जे दहशतवादी केंद्र होतं, ते सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. आणि मेहमुना कॅम्प आहे, जो 15 किलोमीटर आहे इंटरनॅशनल बॉर्डर पासनं, तिथे सुद्धा हिजबुल मुजाहिद्दीनचं ट्रेनिंग कॅम्प होतं, ते सुद्धा आता भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे. अशा 9 ठिकाणी भारताकडनं आता एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे. आता या सगळ्यावर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने अधिकृत त्यांच्या ट्विटर हँडलवरनं सगळी माहिती दिलेली आहे. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स काय म्हणताय, तर इंडिया हॅज लॉन्च ऑपरेशन सिंदूर. या ऑपरेशनला नाव दिलं होतं ऑपरेशन सिंदूर, कारण आपण बघितलं तर जे दहशतवादी होते त्यांनी धर्म विचारून गोळीबार केला होता. तिथे हिंदू जे पुरुष होते त्यांना टार्गेट केलं होतं. त्यामुळे ज्या महिला या सगळ्या हल्ल्यामध्ये विधवा झाल्या होत्या किंवा एक प्रकारे त्यांचं सिंदूर या टेररिस्ट होते त्यांनी काढून घेतलं होतं, त्यांना उत्तर दिलं होतं आणि त्याचं नाव ऑपरेशन सिंदूर असं ठेवलं होतं. तर इंडिया हॅज लॉन्च्ड ऑपरेशन सिंदूर, अ प्रिसाइज अँड रिस्ट्रेन्ड रिस्पॉन्स टू द बार्बिक पहलगाम अटॅक. भारतानं स्पष्ट केलं आहे की आम्ही ऑपरेशन सिंदूर हे राबवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जो पहलगाम अटॅक झाला होता त्याला उत्तर दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये पहलगाम अटॅक दॅट क्लेम 26 लाईव्स इन्क्लुडिंग 1 नेपाली सिटीजन, म्हणजे 26 लोकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. एक नेपाळी जो नागरिक होता तो सुद्धा होता. फोकस स्ट्राइक्स वेअर कॅरिड आउट ऑन 9 टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर साइट्स इन पाकिस्तान अँड पाकिस्तान ऑक्युपाइड जम्मू अँड काश्मीर. आम्ही पाकिस्तानमधले
जे टेररिस्ट कॅम्प होते तिथे अटॅक केलेला आहे आणि पाक व्यक्त काश्मीरमधल्या सुद्धा टेररिस्ट कॅम्पवर अटॅक केलेला आहे. टार्गेटिंग द रूट्स ऑफ क्रॉस बॉर्डर टेरर प्लॅनिंग, म्हणजे आम्ही कुठे हल्ला केलाय, जिथे टेरर प्लॅनिंग केलं जातं, दहशतवादी स्थळ आहेत तिथं हल्ला केलेला आहे. of cross-border terror planning. Importantly, no Pakistani military facilities were hit, reflecting India's calibrated and non-escalatory approach. आम्हीही कुठल्याही पाकिस्तानचे जे आर्मी आहे त्यांच्या स्थळांवर हल्ला केलेला नाहीये किंवा तिथल्या कुठल्याही नागरिकांवर हा हल्ला झालेला नाहीये. This operation underscores India's resolve to hold perpetrators accountable while avoiding unnecessary प्रोवोकेशन असं सुद्धा या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. अ डिटेल ब्रीफिंग ऑन द ऑपरेशन विल फॉलो लेटर टुडे असं सुद्धा या ट्विटर हँडलवर म्हटलेलं आहे. अर्थात भारताने स्पष्ट केलं आहे की जी दहशतवादी स्थळं होती त्यालाच आम्ही टार्गेट केलेलं आहे. कुठलेही पाकिस्तानी मिलिटरी कॅम्प असतील किंवा तिथल्या पाकिस्तानी नागरिक असतील यांच्यावर कुठेही हल्ला झालेला नाहीये. ज्या लोकांनी भारतावर हल्ला केला, जिथे टेररिस्ट कॅम्प होते तीच आम्ही उद्ध्वस्त केलेले आहे आणि याचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर. आता या सगळ्यावर ब्रीफिंग होणार आहे आणि याच्या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती सुद्धा देण्यात येणार आहे. पण महत्वाची बातमी म्हणजे पाकिस्तानला भारतानं आता एक चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि दहशतवाद कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. भारत कसं उत्तर देऊ शकतं हे भारताने दाखवून दिलेलं आहे. मध्यरात्री पाकिस्तान झोपलेला असताना पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर हे भारताकडनं देण्यात आलेलं आहे. तुम्हाला या सगळ्या ऑपरेशन्स बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि दिवसभर आज आम्ही या सगळ्या संदर्भातली माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.